हे बघा मैत्रिणींनो, आपल्याकडं जर कधी ब्लाऊज कटिंग करता करता अस्तर कमी असलं तर मग बाहीची कटिंग कशा पद्धतीने करावी ते दाखवते तुम्हाला। हे बघा, हा असा कापड आपला उरलेला आहे, तर आपण आता बाही कशी कटिंग करावी ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा मैत्रिणींनो, बाहीची उंची आपल्याला 5 इंच आहे, तर आपण इथं 5.25 उंची टाकली आहे व बाहीचा दंड 6.5 आहे, तर तिच्यामध्ये 3 इंच मिळवायचे, म्हणजे 7.5, 8.5, 9.5, तर 9.5ची आपली बरोबर घडी येते, कारण 38ची छाती आहे, तर बरोबर इथं 9.5ची बाहीची घडी आली, म्हणजे हे 38 छातीसाठी हे बरोबर परफेक्ट आहे। तर तुम्ही कुठली पण बाही वाढवली, जर कधी दंड 5.5 असला त्यात 3 इंच वाढवला तर बरोबर बाही हे कुठंच कमी जास्त होत नाही। तर बघा इथं आता किती कापड कमी आहे, तर आपण कशा पद्धतीने टाकायचं ते बघा। तर आता इथं मी रुंदी टाकते हे 9.5, बाहीची रुंदी 9.5, तेच खालती मी वाढवून घेते। त्याच्यानंतर आपण दंड घेणार आहे, तर दंड आहे 6.5, इथं 6.5 आणि त्याच्या पुढं 2 इंच इथून अशी तिरकस रेस मारायची। त्यानंतर इथून आपलं इथं बरोबर हे बघा, इथं कापड कमी ना, मग मी असं मोजून घेतलं होतं, बरोबर चौकोन तयार करून इथून 3 इंच घ्यायचे व आतमध्ये अशा प्रकारे 1 इंच खूण करून घ्यायची अशी, व अशा प्रकारे क्रॉस आकार द्यायचा। हे बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे क्रॉस आकार दिल्यावर कशी व्यवस्थित आपली बाही कटिंग झालेली आहे। हे जे फाटले कट झालेला भाग आहे हा सुद्धा आपला येणार नाही। तर हे बघा, आता आपण बाहीची कटिंग करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। खूप सुंदर पद्धतीने ॲडजस्ट करता येतं। नेहमीचे टेलर असतो, आम्हाला बरोबर कळतं कुठून काय ॲडजस्ट करायचं। ज्या घरी महिला शिवतात, माझ्या मैत्रिणी, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे। हे बघा, जो क्रॉस भाग होता तो मी अशा पद्धतीने कट केला। बघा किती सुंदर असं बाहीची कटिंग झालेली आहे, कुठंच त्याला मी म्हटलं चला घरी कटिंग करते मैत्रिणींना, दुकानात वेळ मिळत नाही, उन्हाळ्या दिवस आहे, मी पण थोडी लेट जाते कारण खूप गरमतं आणि कस्टमर येतात, त्यामुळे मला पण कटिंगला वेळ भेटत नाही। आपल्याला आता गुढीच्या साड्या पण खूप शिवण्यासाठी आलेल्या आहेत, बघू कसा वेळ भेटतो ते। हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर आपली बाही कटिंग झालेली, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। जय गजानन।